एक एक टीन सुद्धा आहे, एक टीन सुद्धा आहे त्यांचा, एक टीन सुद्धा आहे. क्या बात है. हे सर्व पारितोषिक त्याला दिलं जातं. त्याच्यानंतर यश, फॉलो गँगचे यश यांच्या 3 बियर आहेत आणि 1 टीन आहे. यश कॉंग्रॅच्युलेशन. आणि निशांत 1 डब्बा. निशांत सांगतो मला नको, मग राहू द्या. एका डब्यात काय होणार. हजीर तो वजीर. यश कशी एन्जॉय करता स्पर्धा. चांगलीच एकदम मजा आली. ह्यापूर्वी असा खेळ झाला नव्हता. आता हा खेळ नेमका होळी चषक गाजवण्याकरता की बिअरसाठी. गाजवण्याकरता. गाजवण्याकरता. थँक्यू सो मच. हे तुम्ही बघू शकतायत मनीष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिलं जातंय ते पारितोषिक. निशांत आपला सुद्धा 1 टीन आहे, तो घेऊन जा. ज्याचा आहे त्यालाच मिळेल ते. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत अक्षयजी साटम. पुढील आवाज असेल अक्षय साटम सरांचा. थँक्यू. चला मॅचच्या दिशेने जाऊया. संध्याकाळचं सत्र थोड्याच वेळात सुरुवात होईल. झाले 4 नंतर 5 वाजेपर्यंत बियर संपतील की काय. पहिला बॉल, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी. पहिला बॉल, पहिला वार, पहिल्या बॉल वरती पहिला गडी बाद, विकेट डाऊन. थँक्यू. या सोनवणे स्कोरिंगला यायचं आपण. तुषार सोनवणे मला वाटते आज नाराज आहेत. आज कॉमेंट्री नाही तर आज ते स्कोरिंग करतात. कांड्यावर मजुरी कुठेतरी भरेल. संदीप गावंड सर देखील जॉईंट असतील. नुकताच त्यांचा जॉईंट झाला आहे तो म्हणजे हाडाच्या वैद्याकडे गेले होते आणि टिवरीला 7 समुंदर पार ते गेले होते. 7 स्टँडमध्ये गेल्यानंतर एका स्टँडमध्ये पाहिलं तर ताडीचा जार होता. जणू काही पालघरमध्ये आलोय. इथे बियर आणि टीन आहेत. टिवरीला ताडीचा पोटला आहे. लीलाधर भोईर यांनी 5 लिटर ताडी नॉन स्टॉप पिऊन दाखवली. टिवरी गावाचा नवसाचा बकरा. 5 लिटर ताडी एक नॉन स्टॉप. चॅलेंज देऊ शकता त्याला तुम्ही. ताडी मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर अंकित. आले अंकितला देखील आता परतावं लागेल की काय. नाही, 2 धावा कंप्लीट. जिग्नेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. मुख्यमंत्री चषकाचे प्रणेते आणि त्यांची टुर्नामेंट देखील एक वेगळ्या लुक मध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या त्यांच्याकरता आहेत बॉईल शेंगा, तुरीचे शेंगा आहेत. आणि मला वाटतं यावर्षी काहीतरी वेगळं. बाईक तर असतील परंतु काहीतरी वेगळं आणि ग्राउंड वेगळं असेल. सस्पेन्स असेल. 10 ते 14 एप्रिल याच ग्राउंडवरती ती टुर्नामेंट डिक्लेअर झाले. 10 ते 14. सोनावणे 1 दिवसाकरता नाराज झालेत. पुढचा बॉल आता मात्र आडव्या बॅटने केला. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला चेंडू गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल की नाही. पंचांनी इशारा केलाय. नो बॉल. हा नो बॉल आहे. स्टंपला पाय लागलाय की काय. येस, संपर्क झाला. ओव्हर स्टेपिंग. चला ओव्हर स्टेपिंग झालो. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. अन्यथा बियरच्या जागी तुम्हाला पाणी पण नाही मिळणार. 4 रन झालेत आणि पत्तू पॅकरची देखील स्पर्धा येते. प्रथमेश भोईर यांची भव्य दिव्य स्पर्धा 1 ते 5 एप्रिलला पाहायला विसरू नका. वेगळं आयोजन, कदाचित वेगळं मैदान देखील होऊ शकते. अजिंक्य मैदान की हे मैदान, ही चर्चा अजून चालू आहे. याच मैदानावर आता मात्र फुलटॉस बॉलला फुल टोल वसूल केलंय. हवाई सफर, किंग फिशर फ्लाय इन द स्काय. षटकार. दर्पणने ठोकलाय दर्जेदार षटकार. साणेगुरुजी संघामध्ये खेळला नाही परंतु या टीम मध्ये चांगली बॅटिंग त्याने केली. 10 रन 3 बॉल.
मगाशी संदीप गावंड सरांना पाहिलं होतं, चाकणं भेटलं नव्हतं, परंतु आता तुरीच्या शेंगांवरती ताव मारलाय त्यांनी. वाघ पाण्यावर आले असंच म्हणावं लागेल. 11 धावा. विशाल नाईक सर सिरियस झालेत या मॅच मध्ये. संध्याकाळी भेटेल ग्रीन, रॉयल ग्रीन भेटेल. एक लागू आहे आमच्या पंचांना. 11 धावा. चांगला ड्राईव्ह केलाय, शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिट करायचा होता. एक धाव कंप्लीट. एकच धाव संख्येवर समाधान. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं ना तर आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात. टोटल 4 धावा आहेत, 12. आणि चंद्रपाड्यात बॉडी फुगेल. मागील वर्षी एक बॉडी फुगली होती, ॲम्ब्युलन्स मध्ये न्यावी लागली होती SPL ला. आणि यंदा त्या स्पर्धेचं नाव आहे ISPL, इकडची शिफ्टिश प्रीमियर लीग. JTC वरती संध्याकाळी पाहायला विसरू नका. सगळे जण सांगतात की तुम्ही दमता की नाही. कधी टिवरीला गाव कप, कधी जुचंद्रला, आणि संध्याकाळी SPL. कॉमेंटेटरचे सुवर्ण दिवस आलेत. कांड्यावर पगार आहे, कांड्यावर मजुरी आहे. खुश आहेत सर्व कॉमेंटेटर. तुषार सोनवणे यांनी आराम घेतलाय. आणखी स्कोरिंगला देखील त्यांना थोडे कमी दिले तरी चालतील, परंतु आराम द्या. रन झालेत 14. त्यांचे बंधू आलेत, त्यांना पगार मिळेल आज. निलेश आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग केले. एक धाव कंप्लीट. फेकी खराब बॅटिंग दिले. एक या धावसंख्येने ओव्हर होईल. पहिली 15 रन, 1 वर 15. मज्जा तर एकच माणूस करतोय, मृणाल म्हात्रे. 3 कलिंगड संपवलेत आज. आणि अजून पण समेश सांगतो काहीतरी पाहिजे त्यांना. बिना कॅमेऱ्याची ही स्पर्धा कव्हर करतोय. डमी आहे का कोण कॅमेरामॅन? आहे. कॅमेरामॅन शेंगा खायला घसरलाय. शेंगा आल्यात, त्याच्या जोडीला डब्बा आला तर अजून बरं वाटेल. यावेळी चेंडू हवेत आणि इथे कॅच कॅरी केलाय. विकेट डाऊन. सगळ्यात महाग आहे तुरीच्या शेंगा. मला वाटते 250 रुपये, 2.5 किलो. मैदानाच्या आत मला दर्शन बांदेकर चांगल्या बांधाचा खेळाडू आहे, चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. आज बॅटिंग लागली नाही तर डायरेक्ट अर्नाला बसमध्ये त्यांना पाठवण्यात येईल घरी. बॅटिंग लागली तर मग स्टार सिटीमध्ये एक नवीन फ्लॅट त्यांच्यासाठी. मृणाल म्हात्रे यांनी माहिती दिली आहे. आणि गिफ्ट देखील असेल, 6,000 वाला गिफ्ट. मग दुबई, न्यूझीलंड किंवा रशियन या ठिकाणी तुम्हाला 6,000 देण्यात येईल फिरवायला. मृणाल म्हात्रे यांच्याकडून. ओ, यावेळी व्हाईट बॉलचा सिग्नल. खन्ना इज बॅक. होईल का? 13 नंबर, 13 काय होगा कालिया, हा डायलॉग ऐकला असेल. धावा आहेत 16 धावा. दर्शनने यावेळी फ्लॅट फटका केलाय, परंतु त्याला आता पाठवलं जाईल अर्नाळ्या बसला. रिटर्न तिकीट स्टार सिटी टू अर्नाला, स्टार सिटी वाया नायगाव, नायगाव वाया अर्नाला. बॅक टू द पॅव्हिलियन. क्वालिटी प्लेअर आलाय मैदानाच्या आत. निशांनी नेहमी सांगितलं या प्लेअरची वेगळी क्वालिटी आहे. विनीत बुरकुंड. आणि टिवरी गावात बरफ पडला,
तो फोन देखील आला होता. गजानन बराब सायकल घेऊन जात होते आणि सायकलवरती अपघात झाला. सायकल घेऊन ते पडले आणि तिथे बर्फ देखील पडला. पण टिवरी गावात आज बर्फ पडला. गजानन बर्फ. संदीप सर खरं आहे का नाही? हो खरी गोष्ट आहे. WW अंपायरची देखील मजा उडले. एक अंपायर इकडे एक अंपायर तिकडे एन्जॉय करतायत. मिड विकेटला चेंडू गेला. आज सर्वांवर कत्ती आहे. या दोन धावेने धावपळक पुढे आले आहेत. टोटल रन 18. विशाल नाईक सरांची मजा आहे या स्पर्धेत. मला वाटते काल नाईटला तिकडे होते स्पर्धेला आणि आता इथे आलेत. 3 बॉल 18. परंतु मनीष म्हात्रे यांनी जी माहिती दिली की दरवर्षी होळी कप होते आणि ललित सर विनामूल्य अंपायरिंग करतात. हे प्राऊड फील गोष्ट आहे. नक्कीच कौतुक करेन त्यांचं मी. संदीप सर तुम्हाला माहिती नसेल परंतु 9व पर्व आहे. 9 पर्व या स्पर्धेला कुठलंच ते मानधन घेत नाही कारण की आपल्या गावाची स्पर्धा आहे. मग तुषार सोनवणे आम्ही देखील ठरवले सर्वांनी तसंच काहीतरी JTC लाईव्ह सगट. एकोणावीस धावा. संदीप सरांनी सांगितले की शिंगा जोडीला काहीतरी आलं तर बरं वाटेल. आणि इथे मात्र सरळ चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर. वाईट +4. मग काय गोलंदाजाला 10 द्यायचा का? चोवीस धावा. खाया पिया कुछ नाही गिलास थोडा बाराना. विजय कांबळे नंतर मला वाटतंय तुषार सोनवणे रंगीबिरंगी पेम जादुई स्कोरर. मोठा फटका खेळायचा होता. चांगला फटका आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 ने धाव पळक पुढे येईल. 26. चांगला बॉल परंतु पुन्हा एकदा एसटी रक्षक बॅटर दोघं बीट दन दन करत सरळ निघून गेलाय. 22चा चौकार. तीस रन 5 बॉल. आणि इथे मात्र चांगला फटका आहे. समोर खेळलाय. चांगला चेंडू कॅरी केला. एक धाव कंप्लीट. एका वरती फोकस. 2 ओव्हर 32 रन. पुढच्या मॅचचा टॉस कशा प्रकारे असेल याची माहिती आपल्यापर्यंत येईल. 31 रन. 31. थँक्यू. म्हणित टॉस कसा असेल पुढचा? काही नाही तुम्हाला पण माहिती आहे कोणत्या टीमचा असेल. पत्तू पॅकर आणि SSC बॅच. रॉयल SSC बॅच. कॅप्टन या. इथे आपण पाहिले दरवर्षी संदीप सर होळी धमाका होळी चषक आहे आणि फुल साईड करणारा संघ नेहमी बाहेर गेलाय. आणि पाहिले तर जे कमी
खेळाडू ज्या टीम मध्ये चांगले असतात ना तो संघ जिंकलाय. काय म्हणाल? येस, कारण तरी सुद्धा त्यांची युनिटी आपल्याला पाहायला मिळते, एकी त्यांचे पाहायला मिळते आणि जिद्दीने खेळतात या स्पर्धेमध्ये. बॅटिंग करणारी टीम ना सुद्धा आपण जिद्दीने खेळताना बघितलं. आकाश चव्हाण सध्या आराम करत होते, पुन्हा आता ते आई एकेवरेस्ट स्टँड मधून बाहेर पडलेत. अक्कू अकुम बकुम आणि इथे रन आहेत. स्कोरर मिस्टेक पुन्हा एकदा करेक्शन करतोय. 31 झालेत. हुकचा फटका कन्वर्ट केलाय. सरळ चेंडू जातोय लॉंग स्टॉप, लॉंग लेग रिजन बाहेर. चौकार. शॉर्ट बॉल लेग स्टम्पच्या बाहेर वळणारा होता, थोडासा उसळी होणारा बॉल होता आणि त्यामुळेच 4 धाव मिळत आहेत बॅटरला. कल्पेश त्याच्या गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवर हल्ला केला विनीत बुरगुंडने. धावसंख्या 35. आणि आज तुषार सोनवणे यांनी कमिटमेंट केले की संध्याकाळी 7 वाजता SPL ला ते कॉमेंट्रीला जातील, म्हणून इथे कॉमेंट्री करत नाही ते. थोडा आवाज द्यायचा आहे. DJ युवराज, हिमालय तिकडे आहेत. यस, थँक्यू. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी चॉप केलाय आणि सरळ चेंडूला पाठवून दिले. फ्लॅट 6. ही आहे ताकद, ही आहे नजाकत. एकच वादा विनीत दादा आणि त्याचा एकच इरादा षटकार ठोकण्याचा. सिक्सर. मला वाटतं वाघाची दहाड होती. अजून एक पाठीमागच्या दिशेने क्वालिटी म्हणताय तुम्ही आणि इथे दाखवून दिले त्याचे क्वालिटी. ब्रँडेड क्वालिटी विथ क्वांटिटी. निशान मात्र आज गप बसेल. चौकार. .45. चौकार षटकार चौकार. विनीतला जे पाहिजे ते भेटलंय या मॅच मध्ये. काय बॅटिंग केलंय. जणू काही समोर त्याला निशान बॉलर दिसतोय की काय. वा, यावेळी पाहिलं जाईल या बॉल वरती. पंचांनी इशारा केला आउट. नेमका आउट कशा प्रकारे आहे. दांडीउल. थँक्यू. अंपायरने अशा प्रकारे लुक दाखवले की संदीप गावंड सर डायरेक्ट उठले. त्यांना वाटलं उठ म्हणून ते उठलेत. बसा संदीप सर. परंतु बघितलं तर मागील 2 आठवडे 3 आठवडे संदीप सर त्यांच्या जॉनी वॉकर जोडीला येत होते. त्यांचा जो वॉकर होता त्याचं नाव त्यांनी जॉनी ठेवलं होतं, म्हणून तो जॉनी वॉकर. आणि आता चालताना दिसतात ते वेगळेच वाटतात. आणि काल रात्री ते नेमका ॲम्ब्युलन्सचा काय विषय आहे तो क्लिअर करा. वजेश्वरी या ठिकाणी तुम्ही गेले होते आणि ॲम्ब्युलन्समध्ये का गेले होते. आणि सांगितलंय नो कमेंट्स. फक्त सूरजला माहिती आहे. आणि सूरजची बॉडी आज वेगळीच फुगले. 45 रन. JTC लाईव्ह चकण्याची व्यवस्था केली. काल हा स्कोरर चांगल्या फॉर्म मध्ये होता, आता बॅटर फॉर्म मध्ये आलाय. अजून एक धूमधडाका. आल्या आल्या स्वॅग से स्वागत नहीं करोगे हमारा. षटकार. एक्कावन्न धावा. आल्या आल्या विशूने दाखवले किंगफिशरची बियर. 51 धावा. अप्रतिम स्कोरिंग आहे. थोडी मॅच स्लो चालू आहे. कंटाळा आला आहे. आरामात आरामात, तेवढं पण फास्ट करू नका. दर्पण कमिटी दारू देईल, कोणला दवाखान्यात बिलकुल नेणार नाही, पहिलाच सांगितलं त्यांनी.
आपली जिम्मेदारी आपण फर्स्ट एड बॉक्स नसेल जर तुम्हाला जखम झाली तर बिअरची बॉटलने ती जखम भरून काढली जाईल. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने फिल्डर आला एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. ओव्हर झाले 3 53 धावा फळकावरती आणि जिंकायला 54 धावेचं आव्हान SSC बॅच आणि त्यांच्या अपोजिट आहे पतू पॅकर फॉलो बॉईज. चला टॉसला आहे कॅप्टन आणि आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी संदीप गावंड सर असतील जॉईंट. जाऊया संदीपजी गावंड सरांकडे मायक्रोफोनवर टॉसबॉक्सच्या दिशेने. मगाचपासून हात जास्त चालतात त्यांच्या आज आणि हे पाहू शकता संदीप गावंड सर आज वेगळी ऊर्जा आहे. नेमकं झालंय काय संदीप गावंड सर कांड्यावर मजुरी आहे जावत लागेल. सगळ्यांना वाटेल ते बुटं घातलेत तर ते सॉक्स आहेत. मात्रे बदरची टी शर्ट ब्रँडेड स्पोर्टची ट्रॅक आणि सॉक्स आहे एकविरा स्पोर्टचे. SSC बॅच वर्सेस पतू पॅकर्स फॉलो वाईज असा हा मॅच होतोय. आपण बघताय जिग्नेश म्हात्रे ज्यांनी या स्पर्धेकरता 2 बकरे उपलब्ध करून दिलेत. त्याचबरोबर आणखीन काही पारितोषिके दिलेली आहेत. एक अतिशय चांगले समाजसेवक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापकी काटा मोठा आहे हितेशला कॉलिंग साठी संधी दिली जाते. काटा 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 चला या टॉस मध्ये. मान्यवरांना विनंती करतोय आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. पतू पॅकर्स फॉलो बॉईज टीम द्वारे तुम्ही खेळताय. टॉस जिंकलाय फार महत्वाचा होता. आधी सुद्धा तुम्ही मॅच जिंकलायत. आता डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि काय रणनीती असेल? 25 ते 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करून आणि आमची गोलंदाजी चांगली आहे. निखिल आहे दिवेश आहे पार्थ सुद्धा आहे आणि पंकज सुद्धा आहे. कसा अनुभव असतो प्रत्येक वर्षी ब्रिझर बॉईज आयोजित या स्पर्धेचा? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आमची हॅट्रिक मारायची संधी आहे. आम्ही लगातार 2 बक्षीस मारलेत आणि आम्हाला हे हॅट्रिक मारायचीच आहे. एन्जॉय कसं करतात आणि किती समर्थक तुमच्या टीमच्या बाजूने इथे उपस्थित झालेत? खूप समर्थक आहेत आमची पोरं खूप आहेत. चांगला मॅच होईल. होच नक्कीच. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया हितेशच्या दुसऱ्या बाजूला SSC बॅच त्यांचे टीम आहे त्यांच्या टीमच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. कॅप्टन तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? आमची बॅटिंगच असती. समोरची टीम चांगली आहे तरी आम्ही प्रयत्न करू चांगल्या धावा बनवायचा आणि चांगली मॅच खेळायचा. तरी पण किती धावा बनवल्या जातील आणि त्याकरता कोणते खेळाडू पात्र आहेत असं वाटतं तुम्हाला जे धावा बनवतील या विकेटवर? पहिल्या मॅचमध्ये आम्ही 57 बनवलेल्या. आता पण तोच जोश असेल. आमचे बॅटर आहेत भावेश आहे अजून 2-3 बॅटर आहेत ते चांगले खेळतील. SSC
हॅलो 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 आणि गँग आहे फॉलो. 7 रन. 54 रन जिंकायला आता लक्ष गेलं स्कोर कार्डकडे. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आत. चेहरा तर दिसत नाही व्यवस्थित. वाईट बॉल. बॅटर नेम बरं झालं आउट झाला. नाव पण माहिती नाही, काम पण माहिती नाही. आकाश होता. थँक्यू. आता आकाश गेला मग यो कोण आहे? आपण आकाश आहे. ती क्वालिटी उरलेली दिसत नाही पुन्हा. कॉमेंटेटर आणि लाईव्ह वाले आम्ही बॉड्या फुगल्यात सगळ्यांच्या. कालपासून दिवस रात दुपार मॅच मॅच मॅच. 5-6 महिने व्याजाने पैसे देतील आणि बाकी 5-6 महिने व्याजाने पैसे पण घेतील, असा आहे कॉमेंट्री आणि सर्व पॅनलची. आकाश चव्हाण आलाय आणि त्याने किंगफिशर षटकार ठोकलाय. घरन बसून थँक्यू. चला लवकर गेम ऑन करा, कारण की दर्शनला हरणाऱ्याला जायचंय होली लावायला. मृणाल मात्रे माहिती देतात आमच्यापर्यंत. तेच सांगितलंय त्यांनी. मुन्ना को देखूंगा रात को. कालपासून मला वाटते टी शर्ट फुल पैसा वसूल केलाय. खन्ना 24 घंटा चौकन्ना रहना पडेगा. आकाश चव्हाण चांगला खेळतोय, त्याला स्ट्राईक दिली तर बियरच्या बाटल्या बिटल्या येतील, चंद्रपाडेवाले तरी खुश होतील. बाकी टीम हारो जितो, त्यांच्या एरियातले प्लेयरनी चौकार षटकार मारले का खुश होतात. आकाश चव्हाण यस, निखिलने तेच केले आज. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 2 बॉल झाले, 4 बॉल शिल्लक. आकाश चव्हाण एक षटकार ठोकलाय का अजून एक येईल? बियर डब्बा. 1 साइड मॅच. ओ नक्कीच आकाश चव्हाणने पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू. विशाल नाईक सरांनी सांगितले की 2 बाटल्या झाल्या. हो, एक येईल आपल्याला. येईल 2 आल्यात. आणि आकाश चव्हाण येईल तर मला वाटतं एक स्टेजवरच बॉटल ठेवून जाईल त्यांच्या खास माणसासाठी. त्यांचे आवडते कॉमेंटेटर आहे संदीप गावण सर. अजून एक गोइंग गोइंग अँड गॉन. ह्युझी. डीजे युवराज घाबरला का काय? मयूर पाटील देखील शांत पद्धतीने बसलेत. वेलकम मोना दादा, आपलं हार्दिक स्वागत. रेड चिल्ली
चायनीजचे प्रोप्रायटर आणि इथे मात्र आक्रमण सलग तिसरा आणि त्याचा टोटल चौथा. थँक्यू. 33 झालेत म्हणजे 11 पाहिजेत. एक बॉल द्या जुना. कांड्यावर मजुरी आमचीच आहे. मयूरला बघू शकता ऑन स्क्रीन. 6 दिवसाचा गॅप होता तिथे कुमार वरून श्री झालेत. 1-11. नो बॉल आला तर मजा येईल. 4 6 मारले. सलगचा 5वा. अंपायरनी काय नो सांगितलंय का तर नाही, बघत होतो रिॲक्शन. 6 धावा. जाता जाता आकाश चव्हाण करता टाळ्या झाल्या पाहिजे. सलग 5 बॉल 5 षटकार 5 बियरचा मानकरी. मला वाटते पहिला खेळाडू असावा ज्याला 5 अख्ख्या बियर मिळाल्यात. आणि ह्या प्लेयरला का लेट उतरवलं प्रथमेशने देखील आज प्रश्न विचारलाय. याला अगोदर उतरवायला पाहिजे होतं. 5 पैकी मला वाटते 2 स्टेजवर ठेवून जातील ते.